रामकृष्ण हरी. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. प्रथमतः सर्व असणाऱ्या बांधवांना, साधकांना, वारकरी संप्रदायात असणाऱ्या सर्व माझ्या लहान मोठ्या नारायणतुल्य पांडुरंगतुल्य असणाऱ्या सर्वांना मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये भगवत प्रीती वर्धिष्णू होवो, तुमच्या हातून समाजाचं, तुमच्या हातून धर्माचं, तुमच्या हातून देशाचं उत्तम अशा पद्धतीचं कार्य हो आणि देश, धर्म आणि देव यांच्याप्रती तुमच्या अंतःकरणामध्ये अधिकाधिक प्रेम वर्धिष्णू होवो अशा पद्धतीच्या एक शुभेच्छा देऊया आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. गेली 9 दिवस आपण भगवती आईसाहेबांची वेगवेगळ्या पद्धतीची रूपं पाहतोय आणि त्यामध्ये सगळ्यात असणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे दसरा आहे. या मृत्यू लोकामध्ये जेव्हा जेव्हा संकट निर्माण झाली तेव्हा तेव्हा भगवंताने आणि भगवती आईसाहेबांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतार घेतले आणि सर्वांचं रक्षण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचं रक्षण करीत असताना ज्या काही समस्या निर्माण झाल्या, जे काही असुर या मृत्यूलोकामध्ये होते त्या असुरांचाही नाश केलेला पाहायला सापडतो. आपण पहिल्या दिवसापासून ते कालपर्यंत प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी पासून ते नवमं सिद्धिदात्रीच पर्यंतची आपण वर्णन केले महाराज. आणि या प्रत्येक वर्णनातून भगवती आईसाहेब किंवा स्त्री शक्ती कशा पद्धतीनं या असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये ब्रह्मांडामध्ये निर्माण झाली याचा विचार केला. यालाच म्हणतात इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. यालाच म्हणतात आपल्या मानवी असणाऱ्या कायेचा, मानवी सृष्टीचा उदय म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ज्या धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत, मला अभिमान आहे तो माझा सनातन धर्म आहे. इतर धर्मामध्ये काय मला माहीत नाही, मला जाणून घेण्याची आवश्यकता नाही, कारण माझ्याच घरी एवढं वैभव आहे. अगदी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर राजयाची कांता काय भीक मागे. माझ्या धर्माचा अभ्यास करता करता मला थोडं आहे, मी बाकीच्याकडे डुंकून बघण्याची काही गरजच नाही आहे. हे लक्षात ठेवा. सनातन धर्म हा पूर्ण विज्ञाननिष्ठ आहे. कोणतीही गोष्ट अशी नाही की जी विज्ञानाच्या माध्यमातून खरी उतरलेली नाही. आपण त्याचा विचार नंतर करूया. ज्यावेळी या मृत्यूलोकामध्ये संकट निर्माण झाली त्यावेळी भगवती आईसाहेबांनी अवतार घेतले, भगवंतांनी अवतार घेतले आणि त्या अवताराच्या माध्यमातून सृष्टीचं रक्षण केलं. आणि सर्वात महत्त्वाचा आजचा दिवस म्हणजे त्याच असणाऱ्या सप्तशृंगी आईने शुंभ, निशुंभ, रक्तबीज यासारखे राक्षस मारले आणि शेवटी दसऱ्याच्या दिवशी या असणाऱ्या महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हे सगळं 10 दिवसामध्ये झालेलं आहे. 10 दिवस अविरत पद्धतीनं आईसाहेब लढत होत्या. आणि स्त्री शक्ती किती मोठी आहे याचं उदाहरण आपण पाठीमागच बघितलं. अष्टदश भुज दंड माथा बाबर पिंगट जटा हो. 18 हात आहेत आणि 18 हातांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शस्त्र आहेत. भगवान शिवशंकरांचा विचार करा. भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. भगवान श्रीहरी विष्णूंचा विचार करा, त्यांच्या हातामध्ये फक्त चक्र आहे. प्रमुख आयुध म्हणून फक्त चक्र आहे. पण भगवती आईसाहेबांचा विचार करा, या दोन्हीही देवतांची शक्ती एकत्रित पद्धतीनं कुठं पाहायला सापडती तर त्या आईसाहेबांच्या ठिकाणी पाहायला सापडते. त्यांच्याकडे असणारं सुदर्शन चक्रही आहे, गदाही आहे, खेटरम, तोमरम सगळे आयुध त्यांच्याकडे आहेत. 18 हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची 18 आयुध घेतलेली आहेत. एवढंच नाही तर एक हात आपल्या कानापाशी आणलेला आहे आणि मार्कंडेयाने
जी केलेली स्तुती आहे ती स्तुती अविरत पद्धतीनं ती ऐकते. अशा पद्धतीची असणारी ती माता ज्यावेळी महिषासुराचा नाश करते तो दिवस म्हणजे दसरा आहे. अनेक संतांनी अनेक पद्धतीचं याचं वर्णन केलंय महाराज. नाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशासाठी प्रगटली तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता पाविसी तू पावसी निर्धारी आईचा जोगवा जोगवा मागेल. महिषासुराचा नाश प्रत्येकाने केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं सांगितलं बरं का, स्त्री शक्तीने तर महिषासुराचा नाश केलाच पाहिजे. आणि हा महिषासूर म्हणजे कोण आहे तर अंतःकरणामध्ये असणारा मोह हा महिषासूर आहे. आणि त्या मोह महिषासुराला मारण्यासाठी स्त्रीने हातामध्ये शस्त्र धारण केलंच पाहिजे. आणि जर स्त्री त्या मोहामध्ये पडली, मोहामध्ये भुलली तर निश्चित पद्धतीनं तिच्या असणाऱ्या जीवाचा अंत आहे. कशा पद्धतीनं अंत होतो माहिती आहे आपल्याला. अनेक तुकडे केले जातात आणि फ्रीजमध्ये ठेवले जातात. अशा पद्धतीचा अंत आहे. त्यामुळं प्रत्येक स्त्रीने विचार करावा कोणाशी कशा पद्धतीने आपले संबंध असावेत. या संबंधानं विचार करण्याला भाग पाडण्यासाठी मोहाच्या बळी न पडता, वासनेच्या आहारी न जाता सुयोग्य अशा पद्धतीचा मार्ग दाखवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती आईसाहेब करते. हे लक्षात ठेवायचं. अनादी आहे, निर्गुण आहे, पण लोककल्याणासाठी ती प्रगट झालेली आहे. मोह महिषासुराचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. आध्यात्मिक, आदिदैविक आणि अधिभौतिक या त्रिविध तापांचा नाश करण्यासाठी आणि मानवांना परमकल्याणतेचा मार्ग दाखवण्यासाठी ती प्रवृत्त झालेली आहे. आणि म्हणून दसऱ्याला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या ज्यावेळी असुरांचा नाश होतो त्या त्यावेळी भक्तांना आनंद होत असतो. आणि आज विशेष दसरा आहे, याला सीमोल्लंघन केलं जातं. सीमा ओलांडून पुढं जायचं असतं. म्हणजे काय, आपल्या मर्यादा सोडायच्या आणि अमर्यादित वागायचं असं नाही. प्रत्येकाला मर्यादा घालून दिलेली आहे, त्या मर्यादेमध्येच वागायचं. पण आपली देह आहेत, आपली जे साध्य आहेत त्या साध्याचा देहाचा विचार करत असताना आपली देह एवढे अरुंद करा की ज्या माध्यमातून जी असाध्य गोष्ट आहे ती सुद्धा आपल्याला साध्य करता येईल. यासाठी दसरा आहे. पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय हे भगवंताच्या चरणी रममाण होत आणि माझ्या हातून निश्चित पद्धतीने हरिभक्तीचं काम हो, यासाठी दसरा आहे. आणि त्यासाठी गेली 9 दिवस आपण काय करतोय त्याची तयारी करतोय. एक एक इंद्रियांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय. आपण गेली 9 दिवस त्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, ती साधना बघितली आहे, ती पूजन बघितलं आहे, त्या अवताराचं महत्त्व बघितलं आहे. कशासाठी आहे याचाही आपण विचार केलेला आहे. म्हणून आजच्या दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलंय. तर रावण कोण होता, भगवान प्रभू रामचंद्र कोण आहेत याच्या संबंधानं सगळ्यांना माहिती आहे. पण काही लोक विनाकारण रावणाची स्तुती करतात. राजा रावणासारखा राजा झालाच नाही. अनेक त्याच्या संबंधानं वेगवेगळ्या पद्धतीच्या कुलुप्त्या योजतात. कशासाठी तर रावण चांगला आहे हे दाखवण्यासाठी. आम्ही मान्यच करतो ना, जो भगवंताच्या हातून मरतो तो चांगलाच आहे, वाईट नाही. पण भगवान प्रभू रामचंद्रांची निंदा करण्यासाठी किंवा त्यांना कमी लेखण्यासाठी जर तुम्ही रावणाला मोठं करत आहात
तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणाला मारलं. याचा अर्थ असा आहे, धर्माच्या माध्यमातून जर तुम्ही अधर्म करीत असताल तर तुम्हाला शासन मिळायलाच पाहिजे, यासाठी रावणाचा वध आहे. शिवभक्त आहे, शैव आहे, एवढं त्याचं भगवान शिवशंकरावर श्रद्धा आहे की अक्षरशः त्यांनी वीणा बनवली. कशाची? आपल्या शिरेची. आणि भगवंताची स्तुती केली महाराज. सगळ्यांना ती स्तुती पाठ आहे. तांडव स्तोत्र, शिव तांडव स्तोत्र म्हणलं जातं. रावणाने केलंय. परंतु धर्मामध्ये राहून अधर्म करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. आणि त्याचं शासन भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांना दिलं. तो हा दिवस आहे. अजून एक विलक्षण योगायोग याच दिवशी आलेला आहे. या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. शस्त्रपूजा. पांडवांचा अज्ञातवास संपला आणि पांडवांनी आजच वृक्षावरून, शमीच्या झाडावरून आपली सगळी शस्त्र खाली घेतली आणि त्याचं पूजन केलं. तो हा दिवस आहे. अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही. आणि या संबंधानं जे शिकवण देणारं शास्त्र आहे, गीता नावाचं शास्त्र, त्याचा उगम या पूजनाच्या माध्यमातून झालेला पाहायला सापडतो. हा एक योगायोग आपल्याला पाहायला सापडतो. दसऱ्याला विशेष महत्त्व अजून का आहे तर त्याचं वर्णन करताना सांगितलं की आजच भगवान गोपाळकृष्ण आपल्या घराची, आपल्या गावाची सीमा ओलांडून गायी राखण्यासाठी गेली. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेधिले मन, मोर मुकुट पीतांबर, काळ्या घोंगडीचा भार. सुंदर अशा पद्धतीचा मोर मुकुट त्यांनी मस्तकावर धारण केलेला आहे. काळी घोंगडी, पावा हातामध्ये घेतलेला आहे. संगे गोपाळ घेऊनी गाई. गोपाळांना सगळ्या घेतलं, गाईंना सगळं घेतलं. आणि मग ते कुठं निघाले तर सीमोल्लंघन करीत गाई चारण्यासाठी गेले. तो हा दिवस आहे. म्हणून आजही आमच्या पांडुरंग परमात्म्याला दसऱ्याच्या दिवशी काळी घोंगडी दिली जाते, हातामध्ये काठी दिली जाते. आणि मग तोच पोशाख, ज्या पोशाखामध्ये भगवान गोपाळकृष्ण हे गायी चरण्यासाठी निघाले, तोच पोशाख हा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हा भगवंताला केला जातो. बघा बरं का, अनेक योगायोग एकत्र झालेले. आणि म्हणून त्या दसऱ्याच्या अभंगामध्ये आमचे कान्होबाराय वर्णन करतात, जयासाठी ब्रह्मादिक झालेसे पिसे, उचिष्टा कारणे देव जळी झाले मासे, अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी मसे, तो हा तुकया बंधू मने घरी आले अनायासे, याहो याहो बाई अन्नो निघाले हरी, शिलंगणा वेगी करुणी आरत्या करू, ओवाळू श्रीमुख वंदी पाऊले जुनी, तुम्हा दैव आले आज घरच्या घरी, याहो याहो बाई अन्नो निघाले हरी. भगवंत आज बाहेर पडतात. आणि भगवंत बाहेर पडत असताना आमचे कान्होबाराय सांगतात, ज्याच्यासाठी ब्रह्मादिक लोक पिसे झालेले आहेत, सहजासहजी त्यांना भेटत नाही, त्यांचं उचिष्ट प्राप्त व्हावं म्हणून देवसुद्धा पाण्यामध्ये मासे झाले. अहो एकटे नाही आहेत, तर लक्ष्मी सहित जेथं भगवंत तुमच्या दारामध्ये आलेले आहेत आणि मग तुम्ही दरवाजा लावून घेताय का? म्हणून तुम्ही काय करा, शिलंगणाला जावा, त्या भगवंताची आरती करा, त्यांचं श्रीमुख पहा, त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा आणि दैव आज तुमच्या जे घरी आलेलं आहे त्या दैवाचा लाभ घ्या. संत भेटणं हा सुद्धा दसरा आहे, साधू भेटणे हा सुद्धा दसरा आहे महाराज. सखे संत जन भेटतील हा सुद्धा दसरा आहे. आपल्या आयुष्यामध्ये संतांची गाठ पडावी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरु प्राप्त व्हावेत, गुरूंची गाठ पडावी, याला सुद्धा दसरा नावाचं नाव, दसरा असं नाव दिलेलं आहे महाराज. आणि म्हणून या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्या अंतःकरणातून राग द्वेष काम क्रोधादी विकाल लयाला जावोत आणि हरिभक्ती वर्धिष्णू होवोत, एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि याच ठिकाणी तुमचा निरोप घेतो. रामकृष्ण हरी.